नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानेश्वर पवार तुमचं एनलाइटनमेंट ॲग्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पीएचडी फेलोशिप 2023, 24 आणि 25 या तिन्ही वर्षाच्या फेलोशिप एकत्र आल्यामुळे या ठिकाणी कृषीचे जे विद्यार्थी आहेत पीएचडीचे त्यांच्या विद्यार्थ्यांच्या पात्रतेबद्दल विसंगती झालेली आहे। ती विसंगती का झालेली, कशामुळे झालेली, कोणत्या वर्षात फॉर्म भरायचा याबद्दल अजूनही विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज आहे। तर हे गैरसमज कशा पद्धतीने दूर होऊ शकतात आणि त्याची काय कारण आहेत की जेणेकरून की ती सॉल्व्ह झाली तर या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही। तर पहिलं आपण पाहूया की संस्था चा जो टेबल आहे तो आपण या ठिकाणी टेबल तो सविस्तर मध्ये पाहूया। ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही जर पाहायला गेले तर सारथी ही संस्था आपण सगळ्यात पहिले पाहणार आहोत। आणि सारथी या संस्थेने काय केलंय की जी ऍड आहे 2023 ची ऍड ही फेलोशिप इयर जे 2023 आहे त्या 23 साठी त्यांनी 31 जुलै 2023 ते 31 डिसेंबर 2024 या ह्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची डेट ऑफ रजिस्ट्रेशन आहे कोणत्या इयर साठी त्यांनी सेपरेटली मेन्शन केले काय शैक्षणिक इयर। ठीक आहे, शैक्षणिक वर्ष केले 2023। मग आता शैक्षणिक वर्ष जर म्हटलं तर आपण आज डिसेंबर मध्ये अर्धच इयर दिले। ठीक आहे, शैक्षणिक वर्ष कधी पण जर म्हणजे बेसिकली शैक्षणिक इयर 2023-24 असं मेन्शन असायला पाहिजे होतं पण त्यांनी दिलंय 23च। ठीक आहे, त्यानंतर जर पाहायला गेलं तर या ठिकाणी या 23 यासाठी महाज्योतीनं इथे ऍड काढलेलं नाही, त्यांनी डायरेक्ट दिले 1 सप्टेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 मध्ये जवळपास 1.5 इयरचा हा गॅप आहे। ठीक आहे, म्हणजे टोटल ऍडव्हर्टाइजमेंट आली या 1.5 वर्षाकरता त्यांनी किती दिल्यात फक्त आणि फक्त 100 जागा दिल्यात। सारथीने इथे किती दिल्यात 50 जागा दिल्यात। ठीक आहे, त्यानंतर बार्टी ही संस्था आहे, बार्टी संस्थेनं 2023 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 हा कालावधी दिलेला आहे आणि यांनी याच्यासाठी किती जागा दिल्यात यांनी टोटल 100 जागा दिलेल्या आहेत। त्यानंतर 2024 साठी यांनी काय केलंय ठीक आहे 2024 आपण नंतर बघूया। टीआरटी न 2023 आणि 24 या वर्षाकरता फेलोशिप यांच्यावरती कंटिन्युअसली होती, म्हणजे कृषीचे 2023 चे विद्यार्थ्यांचा काही प्रॉब्लेम नाही, त्यांना ऑलरेडी फेलोशिप भेटत आहे। ठीक आहे, त्यानंतर आरटी, आता ही बार्टीतून आरटी काय झालेली सेपरेट झालेली एससी शेड्यूल कास्ट मध्ये काय आहे तर ही संस्था आहे ती सेपरेट आहे। ठीक आहे, मग याच्यामध्ये त्यांनी 3 वर्षाकरता एकदाच काढली, या वर्षी त्यांनी संस्था स्थापन केली आणि याच वर्षी 3 वर्षाकरता फेलोशिप या ठिकाणी सुरू केलेली आहे। मग यांनी 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 असा कालावधी दिलेला आहे। पण आता या 23च्या जर बाबतीमध्ये जर करायला गेलं तर ऍक्च्युअली विद्यार्थ्यांचं जे डेट ऑफ रजिस्ट्रेशन आहे सर्व ऍग्रिकल्चरच्या ती 31 डिसेंबर 2023च्या आधी कंप्लीट होणं अपेक्षित होतं, पण ऍक्च्युअली तसं झालं नाही। ते डेट ऑफ रजिस्ट्रेशन कधी केले 18 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 दरम्यान काय झालंय यांच्यावर डेट ऑफ रजिस्ट्रेशन या ठिकाणी आलेलं आहे। मग त्याच्यामुळे काय होतं या विद्यार्थ्यांना इथे फॉर्म भरण्याकरता अडचण निर्माण होते, कारण की ही इथं डेट टाकली यांनी हे वर्ष सेलेक्ट केलं तर ते घेत नाही। ठीक आहे, सेम ॲज इट इज सर्व संस्थांसाठी झालेलं आहे। त्यानंतर दुसरं जर पाहायला गेलं तर विशेष म्हणजे आता हे जे विद्यार्थी आहेत महाज्योती मधले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना पहिली गोष्ट तर 23 मध्ये जागाच नाहीत म्हणून फॉर्मच भरता येत नाही। मग आता ते कुठं भरणार 24 मध्ये भरणार। मग आता 24 मधला काय प्रॉब्लेम आहे तर ते आपण बघून घेऊया। ठीक आहे, सारथीने या ठिकाणी 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीसाठी किती जागा दिल्या 100 जागा दिल्या। महाज्योतीनं किती दिल्या या 2 वर्षांकरता 1.5 वर्षांकरता 100 जागा दिल्या। ठीक आहे, बार्टीनं किती दिल्या 100 जागा दिल्या। राहिलाय प्रश्न टीआरटीचा, आता टीआरटी दरवर्षी ऍड करते, मागच्या वर्षी त्यांनी ऍड काढली होती त्याच्यामुळे इथल्या 100 जागा होत्या, म्हणजे ही ऍड आहे। या ठिकाणी जे 2024 अकॅडमिक इयरचे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी नाही आहेत, कारण ऑलरेडी त्यांना फेलोशिप त्यांनी लास्ट इयरलाच फॉर्म फिलअप केला आणि मे बी त्यांना फेलोशिप भेटली आहे असेल आतापर्यंत। त्यानंतर आरटी, मग आरटीने 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 दरम्यानचा कालावधी या ठिकाणी दिलेला आहे। तर मग आता ह्याच्यामध्ये कसं झालंय आता हे विद्यार्थी यांच्यावर जे 2023 चे विद्यार्थी यांचं डेट ऑफ रजिस्ट्रेशन किती 18 जानेवारी 2023 आणि 31 जानेवारी
23 या दरम्यानचा आहे. मग हे विद्यार्थ्यांचं 2024 असल्यामुळे जानेवारीच्या पुढे गेले हे विद्यार्थी कुठं फॉर्म भरायचा विचार करतात, इथं विचार करतात. ऍक्च्युअली त्यांनी तर इथं भरायला पाहिजे, पण ते कुठं भरायचा प्रयत्न करतात, ते करायचा प्रयत्न करतात इथं. सेम सर्व संस्थांसाठी सेम ॲज इट इज झालेलं आहे. ठीक आहे का, कारण डेट ऑफ रजिस्ट्रेशन होती एकच आहे. ते मुद्दा एकच धरला की डेट ऑफ रजिस्ट्रेशन नुसार आम्ही कुठे येतोय, इथं येतो. ठीक आहे. सारथीच्या बाबतीत तसंच आता इथं 50 जागा आहेत, इथं जर 100 जागा असतात हे विद्यार्थी इथं फॉर्म भरले असते. पण हे काय करतात, इथं 50 जागा आहेत, हे म्हणतात आम्ही डेट ऑफ रजिस्ट्रेशन नुसार कुठं भरणार, 24 मध्ये भरणार. ठीक आहे. आता महाज्योती तिथं जागाच नाहीत. आता जागाच नाहीत म्हणण्यापेक्षा ऍडच नाही, मग ते सगळे कुठं भरणार, 24 मध्ये भरणार. ठीक आहे. त्यानंतर मग आता हे 24 वाले जे आहेत, आता 24 वाल्यांचे ऍक्च्युअल डेट ऑफ रजिस्ट्रेशन कधी, ते आहे 23/12/2024 ते 7 जानेवारी 2000 ते 7 जानेवारी 2025. मग आता ह्यांच्यातले अर्धे 24 मध्ये गेल्यात, अर्धे 25 मध्ये गेल्यात. मग आता ऍक्च्युअली जर पाहायला गेलं तर हे 24चे या ठिकाणी डिझर्विंग कॅन्डिडेट आहेत. सर्व संस्थांसाठी हे सगळे कॅन्डिडेट काय, डिझर्विंग कॅन्डिडेट आहेत. पण मॅटर असा झालाय, त्याच्यातले काही जण म्हणतात की आम्हाला आता हे 7 जानेवारीला जे ऍडमिशन झाले त्याच्यामुळे काय करा, आम्हाला 25 मध्ये टाका. का, कारण हे 23चे जे सिनियर आहेत त्यांच्या डेट ऑफ रजिस्ट्रेशन नुसार ते म्हणतात आम्ही 24 मध्ये फॉर्म भरणार. मग आता 24 मध्ये 23च्या फॉर्म भरला तर 24ची जी जागा रिकामी, मग आता तिथं कॉम्पिटिशन निर्माण होईल. मग कॉम्पिटिशन निर्माण होईल तर 24 वाले काय म्हणतात, आम्हाला 25 मध्ये फॉर्म भरून द्या. आता त्यांनी 25 मध्ये फॉर्म भरला तर आता पुढं तर आणखीन खूप इंटरेस्टिंग म्हणजे खूप जमलेबाजी की बस विशेष नाही. मग आता सर्व संस्थांच्या बाबतीत सेम लागूचे. ठीक आहे. सेम म्हणतात की आम्ही काय करणार, 24 वाले म्हणतात आम्हाला 25 मध्ये भरून द्या. सेम ॲज इट इज सर्व संस्थांचे विद्यार्थी ते म्हणते काय म्हणतात, आम्हाला 25 मध्ये भरू द्या. मग आता राहिले प्रश्न अकॅडमिक इयर 25 वाल्यांचा ऍग्रिकल्चरचे, ज्यांच्यावर रजिस्ट्रेशन ऍक्च्युअली पाहिलं तर 31 डिसेंबरच्या दरम्यान होणं अपेक्षित होतं, पण ते कुठं गेले, पुढे गेले. आता यांचं तरी ठीक आहे, काही विद्यार्थी 24 मध्ये गेल्यात म्हणून ते 24 मध्ये भरू शकतात बाबा. पण यांचं काय, हे सगळे बाहेरचे आहेत, यांना तर काहीच नाही, ही डायरेक्ट स्लाइडच्या बाहेर गेली. ठीक आहे. मग आता यांचं काय झालंय, 7-1 झाले, नाही इथं फॉर्म भरू शकतात, नाही यांना दुसरी आड आहे. ऍक्च्युअली हे कॅन्डिडेट या ठिकाणी डिझर्विंग आहेत. 2024चे कॅन्डिडेट 24 साठी डिझर्विंग आहेत. आता 23च्या बाबतीमध्ये जर बघायला गेलं, सारथी झालं 50 जागा. आता 50 जागा आहेत, मग ह्या जागा कमी आहेत म्हणून ते काय म्हणतात, आम्ही डेट ऑफ रजिस्ट्रेशन नुसार फॉर्म भरणार, आम्ही अकॅडमिक इयर नुसार फॉर्म भरणार नाही. आता ते का भरणार नाहीत, तर कारण जागा कमी. महाज्योतीचा प्रॉब्लेम तोच आहे, इथं जागाच नाही, तिथं ऍड डायरेक्ट सेपरेट आणली ती. त्याच्यामुळे ते काय म्हणतात, मग आता आमचं डेट ऑफ रजिस्ट्रेशन 24 आहे, आमच्याकडे बेस आहे, आमच्याकडे हा एकच पॉईंट आहे, आम्ही जो GR आहे त्या GR मध्ये वाचणार आणि त्याच्यानुसार फॉर्म भरणार. ऍक्च्युअली त्यांनी हे करणं चुकीचं आहे. ते हा संदर्भातला आता मग याच्यावरती उपाय काय, आपण सगळं सांगून दिले, सर्व संस्थांच्या बाबतीत झाले. आता TRTचा गोष्ट सांगतो तुम्हाला, खूप गमतीशीर आहे. आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत दिलेली आहे. खरं पाहिलं तर 2023 आणि 24 साठी फॉर्म भरणारेच बेसिकली विद्यार्थी नाहीतच, म्हणजे त्यांची ती ऍडच नाही, 23 आणि 24 ची ऍडच नाही. त्यांनी डायरेक्ट ऍड कोणती काढली, 25 ची काढली. आता हा 25चा विद्यार्थी ऍग्रिकल्चर मध्ये, त्याच्यावर डेट ऑफ रजिस्ट्रेशन तुमचा 9 आय थिंक मे बी 9/7 जे काही 12 मार्च पर्यंत झालेला आहे. त्या विद्यार्थ्यांचं काय झालंय, ऍक्च्युअली आता 2 इयरची आहेत बरोबर आहे, 2 इयरच्या फेलोशिप त्या विद्यार्थ्यांनी उचलल्या. आता हा विद्यार्थी याचं डेट ऑफ रजिस्ट्रेशन गेलंय पुढं. आता याचं डेट ऑफ रजिस्ट्रेशन पुढे गेल्यामुळे काय होईल, याला फॉर्म भरता येणार गेल्या माग. आता याला फॉर्म भरता येणार म्हणजे ऍग्रिकल्चर मधून TRT या संस्थेमध्ये जर हे 2000 अकॅडमिक इयर 2025-26 चे विद्यार्थी जर पात्र झाले नाहीत तर ह्या TRT मध्ये ऍग्रिकल्चर मधून एकही विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही. म्हणजे ज्या TRT मध्ये ज्या आदिवासी समाजा म्हणजे ट्रायबल्स आहेत, त्या ट्रायबल्सला सगळ्यात जास्त फेलोशिपची गरज आहे आणि तोच विद्यार्थी इथं डिझर्व नाही. मग आता याच्याबद्दल करायचं काय, मग याच्या संदर्भात आम्ही जे विद्यार्थी आहोत 2025चे 25-26 अकॅडमिक इयरचे, या विद्यार्थ्यांनी आमचे जे प्रत्येक 4 विद्यापीठाचे जे डीन आहेत त्या डीनला पत्र लिहिलेले. त्यानंतर हे जे आहेत RT वाले यांनाही फेलोशिपची गरज असते बरोबर आहे. आता यांना फेलोशिप हेच पात्र नाहीत याच्यामध्ये, तर मग या संदर्भात आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी काय केलं होतं, सर्व डीनला पत्र लिहिलं होतं. त्या डीननी पत्र पुढं कुठं पाठवलं, MCR ला पाठवलं. मग MCR ने त्याच्याबद्दलचा एक निर्णय दिलेला आहे आणि तो निर्णय आपण पुढे वाचूया की ज्याच्यावरून सगळं सॉल्व्ह होते. पण मॅटर असा आहे की ह्या 2 संस्था आणि ह्या 2 संस्थांमध्ये सर्वात जास्त विद्यार्थी. मग आता ह्या 2023 ला जागा कमीत, मग हे डेट ऑफ रजिस्ट्रेशन नुसार 24 मध्ये यायचा प्रयत्न करतात
आणि हे 24 वाले म्हणतात आम्हाला 25 मध्ये द्या. अशा पद्धतीचे झाले घोळ. आणि हे 25 वाले जे ऍक्च्युअल डिझर्विंग कॅन्डिडेट आहेत, ज्यांची काही चूक नाही, तरी पण ते असे बाहेरच आहेत, इकडे स्लाइडच्या बाहेर गेली पार. मग आता त्यांना करायचं काय? आता त्याच्यावरती MCR ला आम्ही जे पत्र दिलं होतं त्यानुसार MCR ने एक पत्र काढले. आपण त्याच्याबद्दल डिटेल चर्चा करूया. आता MCR ने सांगितलंय की बाबा क्लॅरिफिकेशन दिलंय. त्या क्लॅरिफिकेशन मध्ये त्यांनी सांगितलंय की शैक्षणिक वर्ष 2023 जी साठी जे आहे ते त्यांनी सांगितले की डिसेंबर 2023 ते जानेवारी 2023 या दरम्यान काय झालेले, ही प्रवेश प्रक्रिया या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 2 वर्षांमध्ये या ठिकाणी ही प्रवेश प्रक्रिया गेलेली आपल्याला पाहायला मिळते. पण तुम्ही जेव्हा या विद्यार्थ्यांचा विचार कराल त्यावेळेस CET 2023 ची पहा. आता सांगायचं जर झालं तर ह्या बघा, हे 23 चे विद्यार्थी ना, हे विद्यार्थी काय आहे, यांनी 2023 ची CET दिली, 24 ची दिली, 25 ची दिली. मग त्याच्यानुसार तुम्ही काय करा की बाबा CETचं इयर धरा आणि त्याच्यानुसार तुम्ही ती पात्रता लागू करा. आता 24च्या बाबतीमध्ये पण सेम तसं झालं. नोव्हेंबर पासून प्रक्रिया सुरू झाली, जानेवारी मध्ये पण सेम केली. जानेवारी मध्ये गेले, इथं पण तुम्ही काय करा, CETचा विचार करा. 25-26च्या बाबतीत गेलं तर डिसेंबर पासून सुरू झाले, डिसेंबर 25 पासून जानेवारी 26 आहे इथे, पण ऍक्च्युअली तो एक शेवटचं जे 12 मार्चला जो राऊंड झाला होता, 12 मार्च 2026 ला, तर तो राऊंड या ठिकाणी नाही. तो जे ऍक्च्युअल जागेवरचा जी फेरी असते स्पॉट राऊंड, तो नाही. मग आता हे जे 25चे विद्यार्थी आहेत यांना काय करायचं, 25ची CET यांनी दिलेली, 24ची CET यांनी दिलेली आणि 23ची CET या 23च्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे. आता संस्थांनी सांगितले छात्रवृत्ती देणाऱ्या संस्थांना दर्शवलेला कालावधी विचारात घेता कृषी विद्यापीठाअंतर्गत आचार्य पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे एका शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश फेऱ्या 2 विविध वर्षांमध्ये येतात. आता हे स्पष्टीकरण दिलंय की बाबा 2 वर्षांमध्ये येतात. मग तुम्ही काय करा, कृषी विद्यापीठाअंतर्गत आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना आधी छात्रवृत्तीचे वर्ष निश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून आपणास विनंती करण्यात येते की महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळाच्या ज्या वर्षातील CET परीक्षेच्या आधारे आचार्य पदवी अभ्यासक्रमाची प्रक्रिया राबविलेली आहे त्या वर्षातील आधी छात्रवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना पात्र धरावे. म्हणजे कोणत्या बेसिसवर? या CETच्या बेसिसवर. CETच्या बेसिसवर तुम्ही काय करा, त्यांना पात्र धरा. आता ह्याच्यातले बी काही जण असतात जरा ज्यांचा जास्त अभ्यास झालेला असतो, ती म्हणतात हे MCR न पत्र चुकीचं काढले. आता याच्यात करायचं काय की हे चुकीचं आहे, हे विद्यार्थ्यांच्या काय म्हणते ते व्यवस्थित नाही काढलेलं. हे सगळं जे पत्र आहे सगळं व्यवस्थित आहे. याच्याबद्दलचं जे काही क्लॅरिफिकेशन आहे ते MCR ला या ठिकाणी ज्या काही सर्व संस्था त्या सर्व संस्थांना लवकरात लवकर देणं गरजेचं आहे. कारण की 31 डिसेंबर ही 31 ऑगस्ट 31 डिसेंबर नाही 31 ऑगस्ट 2026 ही काय ऍप्लिकेशन फिलअप करण्याची लास्ट डेट आहे. तोपर्यंत गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना काही डॉक्युमेंट्स असतात, ते डॉक्युमेंट्स काढण्याकरता पण या ठिकाणी वेळ लागतो. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी निर्णय होणं गरजेचं आहे. आता जे 2025-26चे विद्यार्थी आहेत, ज्यामध्ये मी पण येतो, मग त्या विद्यार्थ्यांनी काय केलं होतं, सर्व म्हणजे संस्था आहेत ज्यामध्ये सारथी असेल, ठीक आहे, त्यानंतर बार्टी, RT, ठीक आहे, त्यानंतर TRTI, या सर्व संस्थांना काय केलं होतं आम्ही, RTला नाही, 3 संस्थांना आम्ही काय केलं होतं, निवेदनं दिलेली आहेत. त्याचबरोबर आमच्या विद्यापीठानं वसंतराव नाईक कृषी विद्यापीठानं त्यांना संबंधित पत्र पाठवले आणि MCR न महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च अँड एज्युकेशन यांनी काय केले, त्यांनीही या ठिकाणी हे पत्र त्या सर्व संस्थांना पाठवलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून सर्व संस्थांना विनंती करण्यात येते की तुम्ही संबंधित जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा व्यवस्थितरित्या कोणत्याही विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार नाही. जर तुम्ही 23चे विद्यार्थी 23च्या CET नुसार धरले तर तुम्हाला पाहू शकता तुम्ही तिथं फक्त 50 जागा. कोणत्या संस्थेसाठी? सारथी या संस्थेसाठी. ठीक आहे. बार्टी संस्थेनं 100 जागा दिल्या. ठीक आहे. त्याचवरती TRTनं 100 जागा दिल्या होत्या. ठीक आहे. त्यानंतर महाज्योती, आता महाज्योतीनं 23च्या बाबतीमध्ये जागाच नाही दिल्या. त्यांनी डायरेक्ट काय केले, 1.5 वर्ष 1.5 इयर डायरेक्ट 2024 मध्ये टाकले. आणि त्यामुळे ही सगळी जी अडचण आहे ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली आहे.
याच्यामुळे खूप जे आहे विद्यार्थ्यांचं नुकसान होईल. ऍक्च्युअली विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप ही रिसर्च करण्याकरता लागत असते. विद्यार्थी काय घर बांधण्याकरता स्कॉलरशिप घेत नाहीत. तर त्या संबंधात विचार करण्यात यावा. धन्यवाद.